अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा व्हिडिओ आपला असा आहे की प्रत्येक गुरुवारी असा एक कोणता अध्याय वाचायचा जेणेकरून आपल्या मागच्या ज्या काही अडचणी आहेत, बघा बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या मागे नकळतपणे कर्जाचा डोंगर होतो आणि अशी परिस्थिती येते की आपल्याला पैसे कुणाकडून तर घ्यावे लागतात, काढावे लागतात आणि ते पैसे आपल्याला द्यायला सुद्धा जमत नाही, अशी आपली परिस्थिती होते। मग अशा हळूहळू करून आपल्यावर कर्जाचा डोंगर होतो। मग हा कर्जाचा डोंगर कमी व्हावा किंवा याच्यातून काहीतरी उपाय करावे यासाठी आजचा हा स्वामींचा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी आहे। बघा, बऱ्याच वेळेस नकळत माणसाकडून कर्जाचा डोंगर होत असतो, डोक्यावर पैशाचं ओझं वाटत असतं आणि कामात धंद्यात म्हणा किंवा नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये घाटा होणे किंवा आपल्याकडे पैशाचा जास्त करून पैशाचं आपल्याकडे लोड होणे। मग अशा वेळेस असे कोणते उपाय करायचे जेणेकरून आपल्यावरील डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरावा। आता बघा, असं नाही की सेवा केल्याने देव तुम्हाला पैसे देतील आणि तुमचा कर्जाचा डोंगर हा कमी होईल, असं नसतं। बघा, पैशासोबतच कामासोबतच आपल्याला देवाची सुद्धा साथ असायला हवी। देवाची सुद्धा साथ खूप महत्त्वाची असते, जेणेकरून देवाच्या साथीने सुद्धा आपल्या भाग्यरेषा ह्या उजळायला मदत होत असते। तर बघा, गुरुचरित्र पारायणमधला असा एक अध्याय आहे जो की अध्याय एका ठिकाणी बसून वाचल्यास त्याचे परिणाम खूप चांगले होणार आहेत आपल्यावर। तर तो गुरुचरित्रामधील तो कोणता अध्याय आहे जेणेकरून तुमचे भाग्य उजळेल, तुमच्या मागच्या जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतील। तर बघा, प्रत्येक गुरुवारी ज्यांच्या मागे अडचणी आहेत त्यांनी औदुंबराच्या झाडाखाली जाऊन हा गुरुचरित्रमधील एक अध्याय वाचायचा। बघा, औदुंबराचं झाड हे खूप प्रभावशाली आणि खूप म्हणजे त्याच्या उपायाने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील। औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने संतान प्राप्ती होते। औदुंबराच्या झाडाचं नियमितपणे दर्शन घेतल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात। औदुंबराचे असे बरेच उपाय आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात। तर बघा, गुरुचरित्र पारायणमधील आपल्याला 18वा अध्याय हा औदुंबराच्या झाडाखाली बसून दर गुरुवारी वाचायचा आहे। तर तो 18वा अध्याय हा कसा वाचायचा, तर बघा, आपल्याला सगळ्यात आधी गुरुवारी एक संकल्प करायचा आहे। औदुंबराच्या झाडाखाली जाऊन संकल्प करायचा। संकल्प कसा करायचा हा तर सगळ्यांना माहिती। गुरुवारी औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन आपल्याला संकल्प करायचा आहे। जी काही आपली अडीअडचणी आहेत त्या सर्व औदुंबर वृक्षाला आपल्याला सांगायच्या आहेत आणि तो संकल्प तिथे सोडायचा आणि नंतर औदुंबर वृक्षाला अष्टगंध लावायचा, अक्षता व्हायच्या, फुलं ठेवायची, धूप दीप व्हायचं, दिवा लावायचा आणि तिथं बसून आपल्याला बसण्यासाठी आसन पण न्यायचं आहे। आणि गुरुचरित्राची पोथीच न्यावी असं काही नाही, तर त्याची पोथ्यासुद्धा आपल्याला प्रत्येक अध्यायाच्या मिळतील। तर ते आपल्याला 18वा अध्यायाची पोथी तिथे घेऊन जायची आहे आणि बसण्यासाठी एक आसन पण आपल्याला न्यायचं आहे। कारण कोणतीही सेवा करताना आपल्याला आसन हे खाली घेतलंच पाहिजे, नाहीतर आपण जेवढी काही सेवा करतो ती त्या जमिनीला मिळून जात असते। त्याच्यामुळे जी काही सेवा करत आहोत आपण त्याच्यासाठी आपल्याला आसन हे खाली घ्यायचं आहे। तर 11 गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि पहिल्या गुरुवारी आपल्याला 11 वेळेस 18व्या अध्यायाचे पठण करायचे आहे। बघा, 11 वेळेस 18व्या अध्यायाचे आपल्याला मनापासून श्रद्धेने पठण करायचे आहे। असं जर तुम्ही केलं तर बघा, तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होईल। तुमच्या कामामध्ये, व्यापारामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये ही चांगली प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल आणि हा सगळ्यात मोठा आपल्या स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा हा सगळ्यात मोठा उपाय आहे। तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा। तर आजचा व्हिडिओ असा आहे, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।